आपल्या पत्नीच्या नावावर एक फर्म तयार करून आपल्याच डिपार्टमेंटची कोट्यवधी रुपयांची कामं लाटण्याचा प्रकार पालघर वीज महावितरण विभागात समोर आलाय। वीज महावितरण विभागाच्या डहाणू कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले सुनील चव्हाण याने आपल्या पत्नी कल्पना चव्हाणच्या नावावर इलेक्ट्रिकल फर्म तयार करून या फर्मला 2018 पासून कोट्यवधी रुपयांची कामं दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। आमदार विनोद निकोले यांनी याबाबत अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केल्यानंतर वीज महावितरण विभागानं कारवाईचे निर्देश दिलेले होते। मात्र वरिष्ठांच्या या आदेशाला कैराची टोपली दाखवत स्थानिक अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा याच फर्मला तब्बल 80 लाखांपेक्षा अधिकची कामं दिलेली आहेत। याबाबत डहाणूचे ॲडव्होकेट अमित आरेकर यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली आहे। आमचा एकच उद्देश आहे की जी ह्यांची फर्म आहे चव्हाण, ती फर्म स्वामी समर्थ फर्म ही बेकायदेशीर नष्ट झाली पाहिजे, त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांना या फर्मला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं पाहिजे, जेणेकरून कोणतेही अधिकारी एखादी फर्म तयार करताना विचार करेल। लोक दरबारामध्ये पण हा विषय आला होता, तर सरांना पण तेच सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपलं त्याचा चार्जशीट फायनल करून त्याचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।